तू खा गावात, मी खाते चित्ता. गंगे, मी पंचायतीची निवडणूक जिंकली, पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवते. हा काय बरं झालं तू आलास. ते काय झालं? काय गडबड आहे? काय गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही. आत मेंबर कोण ठेवलेत ते. कोण मेंबर आहे ते तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब, रौफदारान काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रौफद्या, तू एक काम कर, सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पाऱ्याला ठेवलेला आहे साहेब. बर, तू एक काम कर, पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा, निवडणुकीचे निकाल मला कळवा. चला येतो. तर मंडळी, निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब, अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असते आता, ये का मला समजत नाही. काय साहेब? नियमाप्रमाणे निवडणूक आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. बाई, आता माझं कसं होणार हो? अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर. आणि काय होणार? काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या, पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो धुरपताबाई. एवढं बी कळत नाही तुला? सरपंचाची निवड आहे ना, म्हणून साहेबरावाच्या पार्टीनं आपल्याला पळवलं. असं होय? मग आपल्याला सोडत्याल ना? येणारा माझा बा तुला सोडवायला. आपणच इथून सुटायचं. काय ग, दुर्पदा गावली का? आम्ही समधीकडे जाऊन आलो, पण दुर्पदा कुठे दिसत नाही. अहो वाजले किती? काय चाललंय? काय म्हणजे आम्ही कोण माणसं का काय आहे? तुमचं तेवढं खरं काय आहे? हे पहा, तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे, अरे बापरे, आईच्या जन्माला यायला पाहिजे होता. तर मेंदू बाहेर पडेल हो. माझ्या बायकोला ऐकून दे. काय नाही खाली उतरल्यावर मागल्या बाजूला पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण ह्या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरला जाऊन कापड बदलतो. आपल्याकडे येळ नाही. थांब, मी येते. बरोबर, तुम्ही चौकस उतरा. कारभारी इथं काय करताय? तू इथं काय करतेस? तुला आतमध्ये जाता यायचं नाही का? मी पाऱ्यावर आहे. कुणाच्या पाऱ्यावर आहात? तुला सांगता यायचं नाही. तू विरुद्ध पार्टीची आहेस. मुकाट्यानं चालायला लागितलं. जाते मी, पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू? तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं? बायकोच आहे मी तुमची. अव बायकोची जी जी कामं आहेत ती मी समधी करणार. वा 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 द्रुपदी, यासाठी तुझ्यावरून जीव वावळून टाकावं असं वाटतो. इथं ना घरी आल्यावर टाका. बर, तुम्ही इथंच थांबा. मी भाकर घेऊन लगोलग इथे येते. कुणाला सांगू नकस. लय झोपडीचं काम आहे. पाऱ्यावर वाटते कुणी आहे? मग इथंच थांबा. वा 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 वा, माझी दुर्पती लय चांगली आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत.
ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची. अरे काय झालं? अहो काय झालं काय, माझा अवतरा बघा मग सांगतो. हे शिरप्या ऐकले, हे बघ माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी. हा? अरे पण धुरपण कुठं आहे? काय? पाहिजे का? तुम्ही आता उगाच सगळं काम ठेवलं. काय कशा पाहिजे तुझी ही अवस्था? युद्ध पाठीने केली. अगं साहेब, साहेबरावाच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं. होय का? मग या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही. बर. आपण आलायत ना, आपण आता मतदानाला सुरुवात करूया. करूया. मग घ्या की मतदान. चला बसा आणि शांत व्हा सगळे. चला बसून घ्या. बसलो का बसलो? ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझं. काय? पारा करतोय का झोपा करतोय? पारा करतोय कडक, मुंगीला पण जायला जागा नाही. मुंगी हा. लेका तुझी अख्खी बायको पळाली. पळाली, बरं झालं सुटलो. आज तसं नाही रे, तुला सोडून नाही पळाली, हे? इथनं पळाली. पळाली पळल कशी? इथून चालत चालत गेली, मला सांगून गेली ना ती. चालत गेली नाही, हे? जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली. हे? अरे तिला इथं कोंडून ठेवली होती की रे. अगदी व्हायला. पण मला बोलली कशी नाही ती? पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडलेल्या मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून. असं नाही, हं? लय छान आहे, लय झाला तुझा पारा. आता चला, तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती. चला. पण मला बोलली कशी नाही ती की मी पळून जाते म्हणून? या टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली? काय ना, आपल्या गावात सगळं नवं नवं काय व्हायला लागलंय. चालू बघूया. या सरपंच बाई, चहा घ्या. यायला आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार असं दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चा करायला सांगितला, तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल? हा. खुशाल बोंबलत बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग धुरपदा? आणि कुणाला? ह्यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय आता तुम्ही सांगा. अशा वेळेला ते असा आता आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं, नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच आहे म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा कळायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय? बायदाबाई तुम्ही? ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तुझी बाप म्हणून निवड झाली या. हं? हे माझे टक्कर येतात काय आलं? तुम्हाला सांगायचं ना तुला? आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला तरायला नाही तर त्याचं दूध काढायचं, तिचा गोठा साफ करायचा. ही समधी कामं माझी. आता मी डरत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा, म्हणजे असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात, असं साहेबराव सांगत होता. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.